नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले असे आपले टिक्कर मराठी यूट्यूब चॅनल, यावर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आजचं लेक्चर एकदम खास आहे. कशासाठी? तर तुम्हाला दिसतं आहे स्क्रीनवरती. ओके, तुम्ही म्हणाल मॅडम हे काय आहे? तर आजचं लेक्चर आहे मानवातील समन्वय. म्हणजे आपण आज आपल्या बॅचचं डेमो लेक्चर घेऊन आलेलो आहोत. जसं आपली जी बॅच सुरू आहे खाकी बॅच, तर खाकी बॅचचं हे आपलं डेमो लेक्चर असणार आहे की तुम्ही बॅचमध्ये कशा पद्धतीने शिकतात. ओके, आपण यूट्यूबवर फक्त प्रश्न उत्तरे बघतो, पण आपण बॅचमध्ये बेसिक पासून अभ्यास करतो. प्रत्येक गोष्टीला बेसिक पासून समजून घेतो. ते कशा पद्धतीने ते आज आपण इथे जाणून घेणार आहोत. आणि एकदम इंटरेस्टिंग असा टॉपिक मी आणलेला आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त परीक्षेसाठी नाही, तर आपण डेली आपल्या लाईफमध्ये जे काम करत असतो ते कशा पद्धतीने करतो हेही समजण्यासाठी आजचा आपला काय आहे हे टॉपिक असणार आहे. ओके, तर टॉपिकचं नाव काय आहे? मानवी समन्वय. आता बघा, इथे तुम्हाला पूर्ण स्पायनल कॉर्ड आणि मेंदू दाखवलेला आहे. मानवी समन्वय म्हणजे काय? आपल्या स्वतःचा स्वतःवर कंट्रोल, आपल्या मेंदूवर कंट्रोल. ओके, तर कशा पद्धतीने तो केला जातो यावरती तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील, ठीक आहे, जसे प्रश्न असतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आता बघा, मानवातील समन्वय यामध्ये नेमकं आपल्याला शिकायचं काय आहे? ओके, तर मानवी समन्वय म्हणजे काय की कुठलीही गोष्ट करत असताना, कुठलीही क्रिया करत असताना आपला मेंदू आपल्याला त्याची परमिशन देत असतो, है ना. मेंदूद्वारे काही हार्मोन, म्हणजे ज्याला तुम्ही केमिकल मॅसेंजर म्हणतात, ते सिक्रेट झाल्यामुळेच आपण आपले डेलीचे जे काम आहे ते करू शकत असतो. आणि यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्नही विचारले जातात. सो आपले दोघंही काम इकडे होणार आहे आणि डेमो लेक्चरही होणार आहे. लेक्चरला सगळ्यांनी पहिले लाईक करून घ्या आणि लेक्चरला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ओके, तर बघा, मानवी समन्वयाचा अर्थ काय होतो बाळांनो? इकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता लक्ष तुमचं पूर्ण पाहिजे इथे. ठीक आहे, आता इष्टतम कार्यशैलीतेसाठी सजीवांच्या विविध संस्थेमधील सुयोग्य समन्वयाचे स्थिर अवस्था राखली जाते, यालाच समस्थिती असे म्हणतात. म्हणजे काय? समन्वय म्हणतात. याला काय म्हणतात? समन्वय म्हणतात. मग मानवी समन्वयामध्ये काय शिकणार आहोत आपण? आपलं काम व्यवस्थितपणे करणं म्हणजेच काय? मानवातील समन्वय होय. ओके, मग आता मानवातील समन्वय कोणत्या गोष्टींद्वारे कंट्रोल केलं जातं, कोणत्या गोष्टींद्वारे त्यांना आपण नियंत्रित करू शकतो? बघा बरं कसं. तर बघा, चेता नियंत्रण काय आहे बाळांनो? चेता नियंत्रण म्हणजे चेता पेशींच्या नियंत्रणाद्वारे किंवा रासायनिक नियंत्रण. ठीक आहे, रासायनिक जे नियंत्रण आहे त्याच्याद्वारे करू शकतो. म्हणजे आपल्याला फक्त इथे असं जाणून घ्यायचं आहे की आपल्या बॉडीमध्ये जो काही आपला ब्रेन कंट्रोल करतोय आपल्या शरीरावर, तो कोणत्या टाईपने करतो? एक तर तो चेता कंट्रोल करतो का तो रासायनिक कंट्रोल करतो, हे आपल्याला बघायचं आहे. हे लेक्चर आपल्या बॅच साठीचं डेमो लेक्चर आहे की आपल्या बॅच मध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं बाळांनो? सगळ्यात पहिले आपल्या बघूया आपण मानवातील समन्वय, मानवी चेता संस्थेचा पाठ. जसं की आपल्याला इथे काय शिकायचं आहे? जसं मी तुम्हाला म्हटलं, मानवातील समन्वयाचे 2 भाग आहे. पहिलं काय आहे बाळांनो? चेता नियंत्रण, म्हणजे चेता पेशींद्वारे सजीव स्वतःवर कसं नियंत्रण करतो. आणि सेकंड आहे रासायनिक नियंत्रण. हे याच्यामध्येच मी तुम्हाला बरोबर सांगेल, किंवा हे शिकून घेण्यासाठी आपल्याला बॅच मध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. ओके, आज आपण चेता नियंत्रण बघणार आहोत. चेता नियंत्रण काय असतं? ठीक आहे, तर चेता नियंत्रणाचे मानवी चेतासंस्थेचे 3 प्रमुख भाग पडतात. किती भाग पडतात? मानवी चेतासंस्था जी आहे हिचे 3 प्रमुख भाग आहे. कोणते कोणते? पहिलं मेंदू, नंतर मेरुरज्जू आणि नंतर चेता. लक्षात आलं? तर सगळ्यात पहिले आपल्याला शिकायचं आहे मेंदू बद्दल, नंतर मेरुरज्जू बद्दल आणि नंतर चेता बद्दल. लक्षात येतंय की नाही सगळ्यांना? ओके, तर मेंदू काय आहे? मेंदूच तर सगळं काही आहे. मेंदू आहे म्हणून आपण आहे, है ना. आपल्याला समजा चटका लागला किंवा आपल्याला काहीतरी संकट दिसतंय स्वतःकडे येताना, तर त्याहून सावरायची जी काही जबाबदारी आहे, आपलं शरीर जरी त्याच्यातून आपण हलवत असू, सावरत असू, पण त्याचे जे मेसेंजर, आपले जे मेसेंजर पेशी आहे, त्या मेंदूकडे जाऊन ते सगळे मेसेज देतात की समोर संकट आहे, समोर गाडी आपल्याकडे येते आहे, है ना. मग आपला मेंदू आपल्याला त्याच्यावरती मेसेज देतो आणि मग आपले जे अवयव आहे ते क्रिया करतात. ठीक आहे, मेरुरज्जू सुद्धा याच्यामध्ये मदत करतो आपल्या मानवाच्या समन्वयामध्ये. जसं की आपलं बॉडी कंट्रोल, आपल्या हातापायांची हालचाल किंवा आपल्या
श्वसन प्रक्रियेला, रक्तभिसरण संस्थेला हा कंट्रोल करत असतो. आणि चेतापेशींचे पण प्रकार आहे, जे पण आपल्याला शिकायचं आहे. लक्षात येतंय का सगळ्यांना व्यवस्थित? एकदम आरामात आणि छान शिकायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर मानवी चेतासंस्था जी आहे त्याचा जो पहिला भाग आहे तो आहे मेंदूचा. कशाचा भाग आहे बाळांनो? मेंदू याचा भाग आहे. लक्षात येतंय का? तर आपल्या मेंदूद्वारे कशा पद्धतीने आपलं संरक्षण केलं जातं, कशा पद्धतीने बॉडी कंट्रोल केली जाते, हे आता आपण इथे बघणार आहोत. ओके. तर सुरुवात करूया आपण आपल्या कशासाठी? मेंदूच्या अभ्यासासाठी. ठीक आहे. आता बघा, मेंदूवरती ना हे लेयर्स असतात. जसं की तुम्हाला इथे एकदम छोट्या ह्याच्यात दाखवलंय, इकडे मोठं झूम करून दाखवलेलं आहे. मेंदूवरती काय बाळांनो? लेयर्स आहे. ठीक आहे. ज्याच्यामुळे आपला मेंदू संरक्षित राहतो. जर आपल्याला काही आघात झाला तर त्या आघाताने आपल्या मेंदूला काही होऊ नये याच्यासाठी, आपला मेंदू संरक्षित राहण्यासाठी त्याच्यावरती हे लेयर असतात. ठीक आहे. आणि हा जो सगळ्यात मोठा पार्ट दिसतो आहे, भाग दिसतो आहे, हा कशाचा आहे? प्रमस्तिष्काचा. कशाचा भाग आहे बाळांनो? हा प्रमस्तिष्काचा आहे, ज्याला तुम्ही सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणतात. त्यानंतर इथे दिसतो आहे हा छोटा मेंदू आहे, अनुमस्तिष्क. आणि यावर तर नेहमी प्रश्न येतात, तुम्हाला माहिती असेल, प्रश्न पाठ झाले असतील आपले ना. अनुमस्तिष्क, छोटा मेंदू शरीराचं तोल सांभाळण्याचं काम करत असतो. नंतर बघा, मेड्युला ऑब्लिंगेटा म्हणजे लंबमज्जा. नंतर इथे तुम्हाला मेरुरज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड दिलेली आहे. ओके. आता बघा, ही लेयर जी आहे, तुम्ही म्हणाल मॅडम ह्या लेयरचे नावं काय बरं? तुमच्या नॉलेजसाठी आपण बघून घेऊ ह्याच्या लेयरचे नावं काय असतात. तर बघा, ही डोक्याखालची त्वचा म्हणजे स्काल्प आहे. ही जी वरची लेयर आहे ना बाळांनो, ही स्काल्प आहे. त्याच्या आतमध्ये कवटी आहे. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये कवटी, ज्याला तुम्ही ब्रेन बॉक्स म्हणतात, कवटी आहे. ठीक आहे. नंतर काय आहे? ड्युरा मॅटर म्हणजे काय? हे जे ब्ल्यूनी दाखवलेलं आहे हे वर्शिका आहे. निशारिका. ठीक आहे. त्याच्यानंतर सब आर्किनॉइड स्पेस, चिनाशुंका म्हणजे पिया मॅटर, अँड देन आहे तुमचं प्रमस्तिष्क म्हणजे तुमचा मोठा मेंदू. म्हणजे बघा, याच्या अगोदर इथे, याच्या आधी किती लेयर आहेत बघा वरती. ठीक आहे. मग इथे तुमच्या मेंदूला सुरुवात झालेली आहे. हे लेयर कशासाठी दिलेले आहेत? काय आहे हे लेयर? आपल्या शरीरामध्ये जो मेंदू आहे, मेंदूचं संरक्षण करण्यासाठी आहे. यावरती प्रश्न तुम्हाला येत नाही, पण तरी सुद्धा लेयर आपल्याला माहिती पाहिजे म्हणून. ओके. तर बघा, आता मानवी मेंदूला आपण सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. मेंदूच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तर मानवाचा मेंदू समजून घेण्यासाठी पण अवघड आहे बरं. तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागेल, जो की आपण आपल्या बॅचमध्ये करून घेतो. तुम्हाला कुठल्याही छोट्या गोष्टींवर जरी प्रश्न आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल, एवढा अभ्यास आपण आपल्या बॅचमध्ये करत असतो. जसं की बघा, मेंदू ह्या जटिल अवयवाचे 3 भाग पडतात. किती भाग पडतात बाळांनो? मेंदूचे 3 भाग पडतात. पहिलं काय आहे? अग्र मस्तिष्क, ज्याला फोर ब्रेन म्हटलं जातं. मध्य मस्तिष्क, ज्याला मिड ब्रेन म्हटलं जातं. आणि पश्च मस्तिष्क, ज्याला हिंड ब्रेन म्हटलं जातं. ठीक आहे. लक्षात आलं काय म्हटलं जातं? हिंड ब्रेन. तर ह्या 3 पार्टचं खूप जास्त महत्त्वाचं काम आहे आपल्या शरीरामध्ये. तर आता आपण छान पद्धतीने बघणार आहोत की आपला जो अग्र मस्तिष्क आहे ह्याचं काम काय आहे. ठीक आहे. मेंदूचे किती भाग आहेत? 3 भाग. लिहून घ्यायचं तुम्ही पण. मेंदूचे 3 भाग आहे. पहिले तर सगळ्यात आधी सुरुवात करायची तर मानवी चेतासंस्था. मानवी चेतासंस्थेमध्ये 3 भाग आहे. कोणते कोणते? एक मेंदू आहे, मेरुरज्जू आहे आणि चेतापेशी आहे. मग आपण मेंदूच्या भागाला सुरुवात केल्यानंतर पुन्हा मेंदूचे पण 3 भाग पडतात की नाही? एकदम सोपं आहे. जर तुम्ही चार्ट लिहाल, नोट्स काढाल तर तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे. मग मेंदूचा जो पहिला भाग आहे हा अग्र मस्तिष्काचा आहे, ज्याला फोर ब्रेन बोललं जातं. जे लेक्चर बघत आहे पटापट शेअर करून टाकायचं फास्टमध्ये. ओके. तर आपण आपल्या अग्र मस्तिष्काच्या भागाला आता काय करत आहोत बाळांनो? हे बघा, इथे काय करते आहे मी? सुरुवात करते आहे. अग्र मस्तिष्काचा पहिला भागाला आपण करत आहोत सुरुवात. तर लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित. अग्र मस्तिष्क बघा, आता इथे तुम्हाला फोर ब्रेन दाखवले ना, हे बघा, सेरेब्रम, थॅलेमस, हायपोथॅलेमस, हे ह्याचे 3 भाग पडतात. तर सगळ्यात आधी अग्र मस्तिष्क प्रमुख भागास प्रमस्तिष्क किंवा, आता इथे तुम्हाला प्रमस्तिष्क लक्षात ठेवायचं आहे बाळांनो. ओके. हे इम्पॉर्टंट आहे हा पेपरच्या दृष्टीने. याला मोठा मेंदू पण म्हणतात, हे पण लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. अग्र मस्तिष्क आहे ना, त्याला मोठा मेंदू बोललं जातं. हे बघा, हे पूर्ण आहे ना, याला मोठा मेंदू बोललं जातं. ह्याचं काम काय आहे बघा? आता शरीराच्या मुख्य ऐच्छिक क्रिया कंट्रोल करणं
आपल्या ऐच्छिक क्रिया, आपल्याला जर प्रश्न विचारला गेला की चला बाबा मेंदूचे 3 भाग आपल्याला कळले, एक अग्र आहे, एक मध्य आहे, एक पश्च आहे. मग अग्र मस्तिष्क काय काम करतो, तर अग्र मस्तिष्क आपल्या ऐच्छिक क्रिया पूर्ण करतो. जसं की तुम्हाला लेक्चर बघायचं आहे तर तुम्ही बघणार, तुम्हाला गाणे ऐकायचे तर तुम्ही ऐकणार, तुम्हाला मूवी बघायची बघणार, तुम्हाला अभ्यास करायचा आहे करणार. ह्या काय झाल्या तुमच्या ऐच्छिक क्रिया, ज्याच्यावरती तुमचा कंट्रोल आहे. तुम्हाला वाटलं तरच तुम्ही करणार. म्हणजे काय झालं, ह्या आपल्या ऐच्छिक म्हणजे काय, व्हॉलंटरी मुवमेंट्सला कंट्रोल कोण करतं, आपला अग्र मस्तिष्काचा भाग करत असतो. क्लिअर आहे. हे बघा, अग्र मस्तिष्काचे पुन्हा 3 भाग पडतात, जसं की सेरेब्रम, थॅलेमस आणि हायपोथॅलेमस. हायपोथॅलेमसवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे समजलं सगळ्यांना. प्रमस्तिष्क, त्याच्यानंतर कोण आहे, थॅलेमस, नंतर हायपोथॅलेमस. हे आपल्या अग्रमस्तिष्काचे 3 भाग आहेत. ओके. काय करतो आपला अग्रमस्तिष्क, आपल्या ऐच्छिक क्रियांना कंट्रोल करत असतो. ओके. त्याच्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे, तर प्रमस्तिष्कामध्ये ब्रोंकाज एरिया नावाचा एक भाग असतो जो की आपले बोलणे नियंत्रित करतो. ठीक आहे. आपलं जे प्रमस्तिष्क आहे ना बाळांनो, जो मोठा मेंदू आहे ना आपला, तर त्याच्यामध्ये ना ब्रोंकाज एरिया आहे. ब्रोंकाज एरिया काय आहे, ब्रोंकाज एरिया. म्हणजे आपण कधी कधी कोणाला बोलतो बघ, विचार करून बोलायला पाहिजे होतं, बोलतो ना आपण की एखाद्या गोष्टीचा विचार करून बोला. म्हणजे काय, विचार करून बोलायचा अर्थ काय होतो की आपल्या मेंदूमध्ये असा एक भाग आहे की तुम्ही बोलण्याच्या अगोदर त्या गोष्टीचा विचार करा. ठीक आहे. विचार केल्यानंतरच तुम्ही ती गोष्ट बोला. ठीक आहे. आपल्या बोलण्याला नियंत्रित करणारा कोण आहे, ब्रोंकाज एरिया आहे. ओके. थॅलेमसवरती प्रश्न तुम्हाला 100% विचारले जातात. थॅलेमस हा काय काम करतो, तर अग्र मस्तिष्काचा फोरब्रेनचा महत्त्वाचा भाग आहे, जो स्पर्श, तापमान, दाब आणि वेदना यांचे नियंत्रण करतो. आता आपल्याला समजा तापमान वाढलेलं आहे आपल्या शरीराचं, तर आपल्याला जाणून देणं, आपल्याला पेन होत असेल, बॉडी पेन वगैरे होतं आहे तर वेदना जाणून देणं, स्पर्श जाणवणं. ठीक आहे. हे सगळे जे नियंत्रण आहे हे थॅलेमसद्वारे केले जातात. आणि नंतर आहे हायपोथॅलेमस. तर हायपोथॅलेमस हा 3रा भाग आहे अग्रमस्तिष्काचा आणि महत्त्वाचा आहे बाळांनो. हायपोथॅलेमसमध्ये काय केलं जातं बघा, तापमान व पाण्याचा समतोल राखला जातो. तापमान आणि पाणी इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती प्रश्न तुम्हाला PYQला विचारलेला आहे की आपलं जे हायपोथॅलेमस आहे हा काय करतो, तर हा पाण्याचं आणि तापमानाचं कंट्रोल ठेवतो, समतोल ठेवतो. ओके. क्लिअर झालं. क्लिअर आहे ना. शिकवलेलं एकदम डोक्यात गेलं पाहिजे शिकवत असतानाच. ठीक आहे. त्याच्यानंतर फक्त उरते ती रिव्हिजन असते. बॅचमध्ये पण अशाच पद्धतीने शिकवलं जातं. जोपर्यंत टॉपिक कंप्लीट होत नाही आहे, क्लिअर होत नाही आहे, आपण पुढे सुरुवात करत नाही. तुम्हाला क्लिअर झालं असेल, ठीक आहे, तरच आपण सुरुवात करतो. याच्यावर स्वतःच प्रश्न बनवून बघायचे की अग्रमस्तिष्काचे किती भाग पडतात. ठीक आहे. अग्रमस्तिष्काचे किती भाग पडतात, मग बोला किती भाग आहे. अग्र मस्तिष्काचे 3 भाग आहे. पहिला काय आहे, प्रमस्तिष्क. कुठे गेलं बाबा हे, ओके. हे बघा, पहिला काय आहे, प्रमस्तिष्क. ठीक आहे. दुसरा काय बाळांनो, थॅलेमस. आणि तिसरा काय बोलली मी तुम्हाला, हायपोथॅलेमस. ओके. समजलं. मग प्रमस्तिष्काचं काय बोलली होती मी, प्रमस्तिष्क काय करतो प्रमस्तिष्क ऐच्छिक क्रिया कंट्रोल करतो. कोणत्या क्रिया, ऐच्छिक. ठीक आहे. आता तुम्हाला गरबा खेळायचा होता तर तुम्ही खेळले की नाही, ऐच्छिक क्रिया होती ना, गरबा खेळायला जायचं, नवरात्री आहे गरबा मी खेळणार, ऐच्छिक आहे. ऐच्छिक क्रियांना कंट्रोल त्यांनी केलं. थॅलेमसने काय केलं, दाब, ठीक आहे, स्पर्श, वेदना यांना कंट्रोल कोण करतो, आपला थॅलेमस. आणि हायपोथॅलेमस काय करतो, तापमान व पाणी याचे काय ठेवतो बाळांनो, तो समतोल राखतो. तापमान आणि पाण्याचा तो काय करत असतो, समतोल राखत असतो. ओके. म्हणजे आपण हे शिकलो की नाही, आता अग्रमस्तिष्क शिकलो, सगळ्यांना क्लिअर झालं. मग आपण आपल्या मध्य मस्तिष्कावर जाणार. ओके. समजताय ना. या लेक्चरमध्ये मानवातील समन्वय यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तर यामध्ये आपल्या शरीरावरती आपल्या मेंदूचा कसा कंट्रोल असतो आणि त्यावरती कसे प्रश्न येतात हे शिकायचं आहे. हायपोथॅलेमसवर प्रश्न येणार, थॅलेमसवर प्रश्न येणार आणि प्रमस्तिष्कावर सुद्धा प्रश्न येणार. प्रमस्तिष्काला मोठा मेंदू बोललं जातं. लक्षात आलं सगळ्यांना. तर आता आपण सुरुवात करूया मध्य मस्तिष्काला, ज्याला मिड ब्रेन बोललं जातं. ओके. तर बघा,
आता जसं की आपण प्रमस्तिष्काचं बघितलं होतं, अग्र मस्तिष्काचं बघितलं होतं, त्याच पद्धतीने मध्य मस्तिष्काचं काम एकदम सोपं आहे. बघा, मुख्यतः मेंदूचा हा भाग अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो, इतकंच लक्षात ठेवायचं. तुम्हाला याच्यावर प्रश्न येणार नाही, बट तरीसुद्धा लक्षात ठेवा की जो मध्य मस्तिष्क आहे ना, हा आपल्या इनव्हॉलेंटरी मुवमेंट, म्हणजे ज्याचा आपल्या स्वतःवर आपण त्याला कंट्रोल नाही करू शकत. आता आपल्याला रक्तभिसरण संस्था आपल्या शरीरात चालू आहे, ब्लड फिल्ट्रेशन चालू आहे, हे आपण कंट्रोल करू शकतो का? कधी नाही करू शकत. ज्याचं कंट्रोलच आपल्या हातात नाही आहे, अशा क्रियांना नियंत्रित कोण करतो? आपला मध्य मस्तिष्क करतो. ठीक आहे. हा मध्य मस्तिष्काचा भाग दृश्य प्रतिक्षेपणाचे म्हणजे व्हिज्युअल रिफ्लेक्सचे वहन करत असतो. ठीक आहे. तुम्ही जे बघता आहे, जे तुम्हाला दिसतं आहे, हे सुद्धा कंट्रोल कोण करतं? आपलं मध्य मस्तिष्क करतं. सो तुम्ही काय लक्षात ठेवणार की आपलं जे मध्य मस्तिष्क आहे त्या आपल्या अनैच्छिक क्रियांना कंट्रोल करतो आणि आपण ज्या काही गोष्टी बघतो आहे, ठीक आहे, डोळ्याद्वारे मेंदूकडे मेसेज जातो है ना. डोळ्यांमध्ये ऑप्टिक नर्व असतात, बरोबर की नाही. त्या ऑप्टिक नर्व मेंदूकडे जातात आणि त्या विचारतात की समोरची ही जी इमेज आहे ही काय आहे. मग आपला मेंदू त्याला ओळखून त्याच्यावरती रिॲक्शन करतो. जसं की तुम्ही नीता मॅडमचं लेक्चर बघत आहात, हे तुम्हाला कोण सांगतंय? तुमचा मेंदू तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. मग मेंदूमधला कोणता भाग आहे तो? तर तो आहे मध्य मस्तिष्काचा भाग. आय होप की क्लिअर आहे. ओके. सेशनला फक्त बघायचं नाही आहे, सेशनच्या लिंकला एकदम पटापट फास्ट शेअर पण करून घ्यायचं आहे, सेशनला लाईक पण करून घ्यायचं आहे पटापट एकदम. ठीक आहे. बॅचमध्ये पण अशाच पद्धतीने आपण शिकणार आहोत. आपली जी बॅच आहे, खाकी बॅच आहे, त्याला लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यासाठी ऑफिस नंबर आहे 8233007373. त्यावरती कॉन्टॅक्ट करा. बॅचसाठी काही ऑफर आहे का? तुम्हाला ऑफर मिळाली तर मिळाली, तुम्ही लवकरात लवकर फोन करायचा आहे, ॲडमिशन लवकरात लवकर घ्यायचं आहे. नाहीतर ॲडमिशन फुल झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन मिळेल का? मग तुम्हाला पुढे नेक्स्ट बॅचसाठी वाट बघावी लागेल. ओके. तर बघा, आपण मध्य मस्तिष्क पण शिकलो आता. मग मध्य मस्तिष्कामध्ये काय बघितलं बाळांनो आपण? मध्य मस्तिष्क काय करतो? अनैच्छिक क्रियांचा कंट्रोल. मी इथे लगेच लिहिते आहे जेणेकरून तुमच्या लक्षात राहावं. अनैच्छिक क्रिया नियंत्रण. ओके, लक्षात आलं सगळ्यांना? मग आता आपण जाणार पश्च मस्तिष्कावरती. ओके. आता आपण बघणार आहोत पश्च मस्तिष्क, ज्याला आपण काय म्हणतो रे? पश्च मस्तिष्काला छोटा मेंदू बोलतो. बघा, पश्च मस्तिष्क एंड ब्रेन. आता हे काय करणार? अनुमस्तिष्कालाच छोटा मेंदू म्हणतात. इट इज इम्पॉर्टंट. तुम्हाला छोटा मेंदू म्हणून पण प्रश्न कधी कधी विचारला जातो, तर कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. आपलं जे छोटा मेंदू आहे ते अनुमस्तिष्क आहे. ठीक आहे. शरीराचा तोल सांभाळणे, पोलीस भरतीला हा प्रश्न कॉमन आहे, भरपूर वेळेस आलेला आहे की आपल्या शरीराचा तोल कोण सांभाळतं? तर आपल्या शरीराचा तोल छोटा मेंदू सांभाळत असतो. ठीक आहे. अनुमस्तिष्काचे हे प्रमुख कार्य आहे. समजा तुम्ही जर शरीराचा तोल सांभाळला जात नसेल, इकडे तिकडे पळत असू आपण, ठीक आहे, तर याचा अर्थ काय झाला की छोटा मेंदू व्यवस्थित काम करत नाही आहे. ओके. तर छोटा मेंदूचं काम काय आहे? आपल्या शरीराचा तोल सांभाळणे. ओके. पश्च मस्तिष्काचा उपभाग ज्याला लंबमज्जा म्हटलं जातं. तर आपला जो छोटा मेंदू आहे ना, त्याच्या खाली एक भाग असतो, तुम्हाला दाखवते मी डायग्राममध्ये. बघा, हा छोटा मेंदू आहे ना, इथे असं खालीचा हा भाग आहे बघा, हा स्पायनल कॉर्डचा है ना. तर आता इथे काय सांगितलं आपल्याला ते जाणून घ्या. इमेज बघितली ना, तर बघा, उपभाग लंबमज्जा म्हणजे मेड्युला ऑब्लिंगेटा हा शरीरातील प्रमुख ऐच्छिक अनैच्छिक, ठीक आहे, प्रमुख अनैच्छिक, जसं की मी लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की हा जो भाग असतो ना लंबमज्जेचा, हा आपल्या कोणत्या क्रियांना कंट्रोल करतो बाळांनो? रक्तभिसरण, श्वसन, शिंकणे, जठर खावणे, खोकला येणे, ह्या गोष्टींना कोण कंट्रोल करतो? तो आपला लंबमज्जेचा असा छोटा भाग आहे ना, आपल्या छोट्या मेंदूच्या खालचा भाग आहे ना, तो कंट्रोल करतो. ठीक आहे. आता पॉन्स कशात दिलंय बघा, हा मेंदूचा भाग फक्त सस्तन प्राण्यांमध्ये पाहायला मिळतो. यावर प्रश्न नाही आहेत बाळांनो, पण तरी पॉन्स इथे दिलेला आहे बघा तुम्हाला. हाइंड ब्रेनचे 3 भाग दाखवलेले आहेत तुम्हाला बघा इथे. तर याच्यापैकी एक पॉन्स हा एक पार्ट आहे जो फक्त सस्तन प्राण्यांमध्येच असतो, इतर प्राण्यांमध्ये तो बघायला मिळत नाही. मेड्युला ऑब्लिंगेटा दाखवलेला आहे बघा इथे. ठीक आहे. हा मेड्युला ऑब्लिंगेटा आणि खाली काय आहे? इकडनं काय सुरू होतं? आपला स्पायनल कॉर्ड, पाठीच्या कणत. ठीक आहे, ते सुरू होतं. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं? पश्च मस्तिष्क काय करतो सांगा? पश्च मस्तिष्क शरीराचा तोल सांभाळतो. शरीराचा तोल
सांभाळतो. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. झालं की नाही? म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकत होतो? ह्या लेक्चरमध्ये आपण आपलं मानवातील समन्वय शिकत होतो. मानवातील समन्वयामध्ये काय होतं सगळ्यात आधी? तर बघा तुम्हाला पूर्ण दाखवते. मानवी समन्वय हे 2 गोष्टींवर डिपेंड असतं. त्याच्यामध्ये 2 भाग पडतात. एक म्हणजे चेता नियंत्रण, दुसरं म्हणजे रासायनिक नियंत्रण. चेता नियंत्रणाचे 3 मुख्य प्रकार होते. चेता नियंत्रणाला सुरुवात केल्यानंतर त्याचे काय होते? मानवी चेता संस्थेचे 3 प्रकार होते. 3 प्रकारामधला जो पहिला प्रकार आहे हा झाला आपला डन. हा आपण इथे पूर्ण कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. मेंदूला सुरुवात केली. मेंदूचे आपण 3 भाग बघितले. ठीक आहे. मेंदूचे काय बघितले बाळांनो? आपण 3 भाग बघितले. पहिला भाग होता अग्र मस्तिष्काचा, दुसरा भाग होता मध्य मस्तिष्काचा आणि तिसरा होता पश्च मस्तिष्काचा. तर आपण तिघही भागांबद्दल एकदम छान पद्धतीने व्यवस्थित जाणून घेतलं आहे, बघितलं आहे. ओके. मग त्याच्यानंतर मेंदूनंतर अजून काय आहे जे आपल्याला अभ्यासायचं आहे? काय अभ्यासायचं आहे मेंदूनंतर? मेरुरज्जू. एक मिनिट थांबा. तुम्हाला पूर्ण आता आपण सेकंड पार्टला सुरुवात करत आहोत. मेरुरज्जू आणि जो चेता संस्थेचा जो तिसरा भाग असणार आहे तो आपण आपल्या बॅचच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आपल्या बॅचमध्ये अगदी अशाच आणि एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम सिंपल करून तुम्हाला शिकवलं जातं. त्याचसोबत ज्या गोष्टी तुम्हाला विचारल्या पण नाही जात त्या गोष्टीसुद्धा तुमच्या इथे क्लिअर करून दिल्या जातात, जेणेकरून तुम्ही कुठलीही एक्झाम दिली ज्याच्यामध्ये सामान्य विज्ञान असेल तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ऑलरेडीच क्लिअर असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनेच आपण बॅचमध्ये सुद्धा लेक्चर घेतो. बॅचमध्ये पण छान असंच लेक्चर तुमचं होतं. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत इथे तुम्हाला शिकवलं जातं. म्हणून लवकरात लवकर बॅचला सगळ्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे. बॅचला ॲडमिशन घेण्यासाठी आपला ऑफिस नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. मेरुरज्जू. आता आपण काय बघणार आहोत बाळांनो? मेरुरज्जूचा भाग बघणार आहोत जो आपला काय आहे? दुसरा भाग आहे मानवातील चेतासंस्थेचा. ठीक आहे. कळतंय ना सगळ्यांना? चला पटापट सेशनला शेअर करून घ्यायचं सगळ्यांनी. तर मेरुरज्जूबद्दल जाणून घ्या की मेरुरज्जू काय असतो बाळांनो? स्पायनल कॉर्ड, पाठीचा कणा. हे बघा दिसतंय तुम्हाला? हे बघा हा जो आपला मेंदू आहे ना बाळांनो तर हा काय आहे? आपला स्पायनल कॉर्ड आहे ना. काय आहे? स्पायनल कॉर्ड. बघा मानवातील आता ह्याची जी लांबी आहे स्पायनल कॉर्डची ती किती आहे? 40 ते 50 सेंटीमीटर. व्यास किती आहे त्याचा? 2 सेंटीमीटरचा त्याचा व्यास असतो. ओके. हा पाठीच्या मणक्याच्या आत वसलेला असतो. तुम्हाला ह्याच्यावर आला तर प्रश्न येईल की स्पायनल कॉर्डचं लोकेशन काय? स्पायनल कॉर्ड कुठे असतो? पाठीच्या कण्यामध्ये. मेरुरज्जूवर सुद्धा मस्तिष्क आवरणे असतात. मस्तिष्क जे आवरण आहे हे आपल्या मेरुरज्जूवरती पण असतं. मेरुरज्जूच्या शेवटी मेरुचेतांचं म्हणजे बघा स्पायनल नर्व. हे बघा असं नाही का तुम्हाला दिसतंय? हा गुच्छा दिसतोय पूर्ण, ग्रुप्स पूर्ण. हां आहे की नाही? मग हे काय आहे? स्पायनल्स नर्व. घोड्याच्या शेपटीसारखा गुच्छ तयार होतो त्याला तुम्ही काय म्हणतात? बघा ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही, पण आपली शरीररचना खरंच अशी आहे. अशाच पद्धतीची आपली शरीररचना आहे. ओके. तर मेरुरज्जू जो आहे स्पायनल कॉर्ड जो आहे हा काय करतो बाळांनो? आता बघा इथे समजा आपला एक अवयव आहे त्याला इजा पोहोचली आहे. आपला अवयव आहे, अवयवाला काय झाली? इजा पोचली. मग आता अवयवाकडनं एक चेतापेशी येईल आणि इथे जाईल ह्या गुच्छाकडे. इथून पुढे स्पायनल कॉर्डपासून मेंदूकडे जाईल. म्हणजे हा स्पायनल कॉर्ड काय करतो? चेतापेशींद्वारे आवेगाचे वहन करतो. हां संवेदी अवयवाकडनं मेंदूकडे मेसेज नेतो, मेंदूकडनं संवेदी अवयवांकडे मेसेज करतो है ना. नेण्याचं काम, ट्रान्सपोर्टेशनचं काम कोण करतं? तर हा मेरुरज्जू करत असतो. समजलंय का सगळ्यांना? ठीक आहे. तिसरा भाग आहे आपल्या मानवी चेतासंस्थेचा चेता म्हणजे 9. पण हा आपण बघणार आहोत आपल्या बॅचच्या लेक्चरला. ठीक आहे. हा पार्ट जो आहे हा पार्ट आपण आपल्या बॅचच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आपण आपल्या मानवी चेतासंस्थेचे किती भाग बघितले तर मला कमेंट सेशनमध्ये नक्की सांगायचं आहे. तुम्हाला लेक्चर आवडलं का हे सुद्धा सांगायचं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली की नाही हे सुद्धा सांगायचं आहे. ठीक आहे. तर लवकरात लवकर बॅचला ॲडमिशन घ्या. ॲडमिशन घेण्यासाठी ऑफिस नंबर आहे 8233007373 वर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लवकर बॅचला जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. तर पुन्हा भेटूया आपल्या बॅचमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.